शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार आहे। आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये मंत्री योगेश कदम यांची आज एंट्री होणार आहे। आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामधून शिवसेना आज प्रचाराला सुरुवात करेल। गृहराज्यमंत्री योगेश कदम वरळीतून शिवसेनेच्या प्रचाराचा सुरुवात करतील। योगेश कदम यांच्याकडे मुंबई मनपा निवडणुकांची मोठी जबाबदारी आहे। वरळीतून प्रचार सुरू करत थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच शिवसेनेनं आव्हान दिलेलं आहे। पुढची बातमी मुंबईमधून आहे। मुंबईमध्ये बंडखोरीची डोकेदुखी टाळण्यासाठी भाजप सेनेकडून खबरदारी घेतली जाते। महायुतीच्या उमेदवारांना उद्यापासून एबी फॉर्मचं वाटप केले जाणार आहे। अर्ज भरण्यास अवघे 2 दिवस उरलेले आहेत। आज दुपारनंतर किंवा उद्या सकाळी उमेदवारांना हे पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म दिले जातील। 207 जागांवरील तिढा सुटलाय, मात्र 20 जागांचा पेच अजूनही कायम आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेत। ओम, अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस उरलेले आहेत आणि बंडखोरी टाळली जावी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत खरं तर हे सगळेच दोन्ही पक्षाचे नेते थांबल्याचं बोललं जातंय। उद्यापासून कदाचित एबी फॉर्म वाटप केले जाऊ शकते। काय घडामोडी घडतायत? प्राची, खरं तर मुंबईतल्या बंडखोरी आणि जागा वाटपाच्या संदर्भातल्या या सगळ्या घडामोडी अतिशय वेगवान पद्धतीने घडतायत। अजूनही अवघे 2 दिवस अर्ज भरण्यासाठी शिल्लक राहिलेले असताना सुद्धा महायुतीकडनं अद्याप आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले गेले नाही। त्यामुळे कुठेतरी चलबिचल आणि अस्वस्थता दोन्ही पक्षांमध्ये आहे। याच मुद्द्याला अनुसरून आता उद्या सकाळपासून खऱ्या अर्थानं उमेदवारांना अधिकृतपणे ज्या जागांवरती कुठलाही तिढा नाही त्या 207 जागांवरील उमेदवारांना उद्या सकाळी एबी फॉर्मचं वाटप केलं जाणार आहे। आणि त्यासोबतच आज रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये एक बैठक होईल, ज्यामध्ये ज्या 20 जागा साधारणपणे 15 ते 20 जागांवरतीचा जो तिढा अजूनही कायम आहे, या 20 जागांवरती जी चर्चा आहे ती आज रात्री फायनल होईल आणि आजच्या चर्चेमध्ये अंतिमतः या जागांसंदर्भातला तोडगा निघणार आहे। त्यामुळे आज रात्री जर तोडगा निघाला तर उद्या सगळ्याच उमेदवारांना सकाळी एबी फॉर्मचं वाटप केलं जाईल, जेणेकरून अवघ्या 2 दिवसांचा वेळ बंडखोरांना उरेल आणि यामधून कमीत कमी बंडखोर होण्याचा प्रयत्न एक कयास बांधला जातोय की यामुळे कमी कमी नुकसान होऊ शकतं। त्यामुळे आता अंतिमतः लक्ष आहे ते म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे आणि त्यानंतर 2 दिवस बंडखोरीमुळे गाजतील। त्यामुळे या 2 दिवसात नेमक्या काय घडामोडी घडतात आणि बंडखोरीचा अधिक फटका कोणाला बसतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल आणि त्यावरच अनेक प्रभागांमधली गणितं अवलंबून असतील। प्राची, नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।